नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे। तर मित्रांनो, ज्या लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार योजनेची मागील काही महिन्यांची पेन्शन मिळालेली नव्हती, अशा लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यामध्ये आता 3,000 रुपये जमा केले जाणार आहेत आणि याचीच माहिती शासनाने दिलेली आहे आणि शासनाने त्यासाठी नवीन GR देखील काढलेला आहे। तर नेमका शासनाचा GR काय आहे आणि कोणत्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये किती महिन्यांची पेन्शन जमा केली जाणार आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर अशा सर्व माहितींसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर मित्रांनो, सरकारचा GR काय आहे बघा। विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण DBT पोर्टलद्वारे करण्याबाबत। तर सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागांतर्गत कोणकोणत्या योजना राबवण्यात येत असतात बघा। तर त्या अंतर्गत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन या योजना राबवण्यात येतात आणि त्यामध्ये केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजना या अंतर्गत राबवण्यात येत असतात आणि यात डिसेंबर 2024 पासून या सर्व योजनांचे जे अर्थसहाय्य आहे ते थेट DBTद्वारे ट्रान्सफर करण्यात येत आहेत। म्हणजेच लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये दर महिन्याची जी पेन्शन असेल ती जमा करण्यात येत आहे आणि डिसेंबरच्या आधीच जेव्हा राज्यात सार्वत्रिक विधानसभा निवडणूक राबवत होत्या त्यामध्ये ऑक्टोबर व नोव्हेंबर या 2 महिन्यांचे अर्थसहाय्य लाभार्थ्यांना वितरित करण्यात आलेले नव्हते आणि त्यामुळेच सदर प्रलंबित असलेले अर्थसहाय्याचे वितरण योजनेतील लाभार्थ्यांना DBT मार्फत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करायचे आहे आणि त्यासाठी शासनाने निधी देखील मंजूर केलेला आहे। तर ज्या लाभार्थ्यांना ऑक्टोबर आणि नोव्हेंबर 2024ची पेन्शन मिळालेली नव्हती अशा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये आता 3,000 रुपये जमा केले जाणार आहेत। मित्रांनो, हीच होती या व्हिडिओमध्ये माहिती। तुमच्या मित्रांबरोबर हा व्हिडिओ नक्की शेअर करा। धन्यवाद।